सांगलीमध्ये झालेल्या मार्केट यार्ड परिसरातील माथाडी कामगार समाजाच्या प्रचार फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। माथाडी कामगार हा समाजाचा एक महत्त्वाचा घटक असून त्यांच्या हक्कावर कोणी गदा आणणार असेल तर त्यासाठी मी पेटून उठेन। माथाडी कामगारांचे प्रश्न विधानसभेत मांडून ते सोडवणार असल्याचे ठणकावून सांगितले। समाजातील सर्व घटकांना न्याय देऊन माथाडी कामगारांच्या घरांचा, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा तसेच वैद्यकीय सुविधांचा प्रश्न सोडवणार असल्याचे सांगितले। प्रशासकीय स्तरावर माथाडी कायदा संपवण्याचे कारस्थान या सरकारने केले। कामगारांचे प्रश्न वर्षानुवर्ष सोडवले जात नाहीत। माथाडी कामगारांना वृद्धापकाळासाठी पेन्शन सुरू व्हावी यासाठी मी प्रयत्न करेन। प्रलंबित माथाडी संघटनेचे प्रश्न मी लवकरात लवकर सोडवणार असल्याचे सांगली विधानसभा निवडणुकीच्या अपक्ष उमेदवार जयश्री मदन पाटील यांनी सांगलीत वसंत मार्केट यार्ड येथे हमाल, तोलादार, महिला, माथाडी कामगार गाडीवान मेळावा प्रसंगी बोलताना सांगितले। माथाडी संघटनेनं जयश्री मदन पाटील यांचे जंगी स्वागत करून मदन भाऊंना आदरांजली म्हणून जयश्री पाटील यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणायचा असा यावेळी निर्धारही करण्यात आला। या नगरसेवक संतोष पाटील, बाळासाहेब बंडगर, विकास मगदूम, श्रीमंत बंडगर, खंडू सोनूर, भारत गायकवाड, दीपक तुपलोंडे, अर्जुन सावंत, संदीप भोईटे, मारुती बंडगर, शालन मोकाशी, मंगल कांबळे यांच्यासह महिला वर्ग आणि नागरिक, माथाडी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते।